नमस्कार मित्रांनो, मागच्या आठवड्यामध्ये झी मराठी वाहिनीचा टीआरपी डाटा अवेलेबल नसल्यामुळे मालिकेचा टीआरपीचा व्हिडिओ बनवता आला नाही, परंतु या आठवड्यामध्ये टीआरपी डाटा अवेलेबल झाला आहे। या आठवड्यामध्ये झी मराठी वाहिनीच्या ओव्हरऑल चॅनल रेटिंग मध्ये 0.17 ची घसरण झाली आहे। चला तर मग जाणून घेऊया झी मराठी वाहिनीच्या मालिकेचा या आठवड्यामधील टीआरपी रिपोर्ट। सुरुवात करूया नंबर 8 वरून। नंबर 8 वर आहे शुभ श्रावणी ही मालिकेचा टीआरपी आहे 1.1। मागच्या आठवड्यामध्ये या मालिकेचा टीआरपी 1.1च होता, म्हणजेच या आठवड्यामध्ये या मालिकेचा टीआरपी स्थिर राहिला आहे। नंबर 7 वर आहे तुला जपणार आहे ही मालिका। या मालिकेचा टीआरपी आहे 1.6। मागच्या आठवड्यामध्ये या मालिकेचा टीआरपी 1.6च होता, म्हणजेच या आठवड्यामध्ये या मालिकेच्या टीआरपी मध्ये कोणताही बदल झाला नाही। तर नंबर 6 वर आहे देव माणूस मधला अध्याय ही मालिका। या मालिकेचा टीआरपी आहे 2.1। मागच्या आठवड्यामध्ये या मालिकेचा टीआरपी 2.2 होता, म्हणजेच या आठवड्यामध्ये या मालिकेच्या टीआरपी मध्ये 0.1 ची घसरण झाली आहे। नंबर 5 वर आहे सनई चौघडे ही मालिका। मालिकेचा टीआरपी आहे 2.1। मागच्या आठवड्यामध्ये या मालिकेचा टीआरपी 1.9 होता, म्हणजेच या आठवड्यामध्ये या मालिकेच्या टीआरपी मध्ये 0.2 ची वाढ झाली आहे। तर नंबर 4 वर आहे विण दोघातली ही तुटेना ही मालिका। या मालिकेचा टीआरपी आहे 2.1। मागच्या आठवड्यामध्ये या मालिकेचा टीआरपी 1.9 होता, म्हणजेच या आठवड्यामध्ये या मालिकेच्या टीआरपी मध्ये 0.2 ची वाढ झाली आहे। तर नंबर 3 वर आहे नवीन आलेली दीपज्योती ही मालिका। या मालिकेचा टीआरपी आहे 2.2। मागच्या आठवड्यामध्ये या मालिकेचा टीआरपी 2.1 होता, म्हणजेच या आठवड्यामध्ये या मालिकेच्या टीआरपी मध्ये 0.1 ची वाढ झाली आहे। तर नंबर 2 वर आहे कमळी ही मालिका। या मालिकेचा टीआरपी आहे 2.3। मागच्या आठवड्यामध्ये या मालिकेचा टीआरपी 2.2 होता, म्हणजेच या आठवड्यामध्ये या मालिकेच्या टीआरपी मध्ये 0.1 ची वाढ झाली आहे। तर याही आठवड्यामध्ये नंबर 1 वर आहे तारिणी ही मालिका। या मालिकेचा टीआरपी आहे 2.5। मागच्या आठवड्यामध्ये या मालिकेचा टीआरपी 2.4 होता, म्हणजेच या आठवड्यामध्ये या मालिकेच्या टीआरपी मध्ये 0.1 ची वाढ झाली आहे। तर हे होते या आठवड्यामधील झी मराठी वाहिनीच्या रात्रीच्या मालिकेंचे टीआरपी रिपोर्ट्स। मित्रांनो, झी मराठी वाहिनीवरील तुमची आवडती मालिका कोणती? कमेंट्स मध्ये नक्की कळवा आणि अशाच नवीन अपडेटसाठी आपल्या मराठी झोन चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।